कायद्याच्या कार्यशाळेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। कायद्याच्या कार्यशाळेमध्ये आज आपण अभ्यास करणार आहोत ग्राम न्यायालय कायदा। ग्राम न्यायालय कायदा 2008 साली अस्तित्वात आला आणि 2009 साली तो संपूर्ण भारतभर लागू झाला। हा भारत सरकारने ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवरती न्याय मिळावा यासाठी लागू केलेला अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे। या कायद्यानुसार राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात प्रमुख पंचायत गटासाठी किंवा आसपासच्या गावातील लोकांसाठी ग्राम न्यायालय म्हणजे विलेज कोर्ट स्थापन करावे असे निर्देश दिलेले आहेत। या कायद्याचा मुख्य वैशिष्ट्य गाव पातळीवर थेट न्याय मिळवून देण्यासाठी आणि न्याय व्यवस्थेतील विलंब, खर्च आणि अवघडपणा कमी करण्यासाठी हे न्यायालय सक्षम असेल। ग्राम न्यायालयामार्फत लहान फौजदारी तसेच दिवाणी प्रकारची जी प्रकरणं आहेत ती निकालात आणली जातील। या न्यायालयाचा अध्यक्ष न्यायाधीश असतील। त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याचे अधिकार दिलेले असतात। ग्राम न्यायालयात दिवाणी मामले, जमीन, मालमत्ता, कौटुंबिक व्यवहार, वापर, देणी, तंटे आणि फौजदारी अपराधासंबंधित ठराविक श्रेणीपर्यंतचे गुन्हे निकाली काढू शकतात। तडजोड, सिमेंट, पिढ्यानपिढ्यांचे वाद मिटवणे अशा जलद व नीट निकालाची प्रक्रिया वापरता येते। निकालानंतर या न्यायालयाने क्रियान्वयन करणे किंवा उच्च न्यायालयात अपील करणे शक्य आहे। हे न्यायालय फिरते न्यायालय असते। मोबाईल कोर्ट देखील ह्याला म्हटले जाते। ग्रामीण परिसरात जनतेला न्याय व्यवस्था एक तेवढा खर्चिक आणि अवघड न ठेवता वन टाइम सेटिंग व डायरेक्ट सुनावणीद्वारे कमीत खर्चामध्ये थेट गावातच न्याय मिळवून देणे हे मुख्य हेतू आहे। हा कायदा सर्व अधिकार, प्रक्रिया, न्यायालयाची रचना, न्यायाधीशाची नेमणूक, प्रकरणाची कालमर्यादा, अपीलची व्यवस्था अशी सविस्तर सूचना दिलेली आहे। हा कायदा लोकांना जवळून खुल्या आणि सोप्या भाषेत न्याय मिळवून देण्यासाठी ग्रामीण न्यायाच्या दृष्टीने क्रांतिकारी पाऊल ठेवलेले आहे। जर तुम्ही तुमच्या गावामध्ये ग्राम न्यायालय आतापर्यंत स्थापन झालेले नसेल तर तुम्ही तुमच्या ग्रामसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित करू शकता आणि आपल्या गावामध्ये अजून ग्राम न्यायालय का सुरू झालेले नाही याबद्दल तुम्ही चर्चा करून आपल्या गावामध्ये ग्राम न्यायालय चालू व्हावे यासाठी तुम्ही प्रयत्न देखील या कायद्याच्या अंतर्गत करू शकता। तर आजच्या कायद्याच्या कार्यशाळेमध्ये एवढेच।